देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्या जीवनामध्ये हा सुंदर प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्याच्या मार्गाने चालण्यासाठी देव आपल्याला या संदेशाच्या द्वारे प्रवृत्त करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. म्हणून पुढील वेळ आपण त्याच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी इच्छा आहे आम्ही तुझं वचन ऐकावं. तुझी इच्छा आहे तू आम्हाला आशीर्वादित करावा, तुझ्या सामर्थ्याने भरावं प्रिय प्रभू. आणि म्हणून आज तू आम्हाला आशीर्वादित कर. आमचे डोळे आम्ही तुझ्याकडे लावतो, कान तुझ्याकडे लावतो प्रिय प्रभू. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर आणि प्रिय प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रज्वलित कर आणि रोजचं जीवन जगण्यासाठी सामर्थ्य दे. आणि धारणारे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आता जो संदेश आहे त्याचा जो शास्त्र भाग आहे तो 1 कोरिंथ 12 अध्याय 7 ते 10 ही वचनं आहेत आणि ती वचनं मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात
एक काटा म्हणजे ठोसे मारण्यासाठी सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीत ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. आता जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की अशक्तपणाची प्रौढी आनंदाने मिरवा. अशक्तपणाची प्रौढी आनंदाने मिळवा. देवाचा सेवक पौल 2 कोरिंथ अध्याय 12:1-10 या वचनामध्ये आपल्या अशक्तपणाची प्रौढी मिरवताना दिसतो. आपण पाहतो की सर्वसाधारण मनुष्य हा अशक्तपणाची प्रौढी मिरवत नाही, परंतु आपल्या सामर्थ्याची प्रौढी मिरवत असतो. राजकारणी लोक आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतात. जे मुष्टियोद्धा असतात ते आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करतात. सामर्थ्याचा अभिमान बाळगतात. सामर्थ्याची प्रौढी ते मिरवतात. आपलं शरीर, आपले दंड, आपली छाती ते दाखवत असतात. आणि कोणी आपल्या अशक्तपणाचं प्रदर्शन करत नाही. त्याची प्रौढी, त्याचा अभिमान कोणी बाळगत नाही. आपल्या दारिद्र्याचं अभिमान कोणी बाळगत नाही. आपल्या शारीरिक व्यंगाचं कोणी प्रदर्शन करत नाही. त्याचा अभिमान बाळगत नाही. त्याची प्रौढी कोणी बाळगत नाही. पण देवाचा सेवक पौल मात्र आपल्या अशक्तपणाची प्रौढी मिरवतो. आपल्या अशक्तपणाचा अभिमान तो बाळगतो. आणि त्याचा अर्थ त्याच्या दृष्टीने ते अशक्तपण जे आहे चांगलं आहे. ते अशक्तपण जे आहे चांगल्यासाठी आहे. आणि असा काहीतरी कारण असल्यामुळेच तो आपल्या अशक्तपणाचा अभिमान बाळगतो आणि त्याची प्रौढी मिरवतो. आता खरं पाहिलं असता की पौलाच्या जीवनामध्ये जेणेकरून त्याने प्रौढी मिरवावी, अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टी होत्या. पहिली गोष्ट तर तो खूप शिकलेला असल्या प्रकारचा होता आणि त्याला देवाने अनेक दृष्टांत दिले होते, अनेक प्रगटीकरणे त्याला दिले होते, विपुल प्रगटीकरणे त्याला दिले होते. त्याचप्रमाणे तो एवढा आत्मिक रीतीने एवढा उंचीवर गेला होता की देवाने त्याला स्वर्गात उचलून नेलं आणि स्वर्गाचा अनुभव त्याने घेतलेला होता. आणि या सगळ्या कारणाने तो खरं पाहिलं असता त्याने या सर्व गोष्टींची प्रौढी मिरवायला पाहिजे होती. या सर्व गोष्टींचा अभिमान बाळगायला पाहिजे होता. परंतु ह्या सर्व गोष्टींचा अभिमान तो बाळगत नाही. त्या गोष्टींची प्रौढी तो मिरवत नाही, परंतु आपल्या अशक्तपणाची प्रौढी तो मिरवतो. अशक्तपणाचा अभिमान तो बाळगतो. 2 कोरिंथ 11:23 आणि 27 या वचनामध्ये त्याला जो अशक्तपणा त्याने अनुभवला, शारीरिक, मानसिक, जो अशक्तपणामधून तो गेला, याला कारण सेवा करत असताना त्याने फार मोठा छळ सहन केला. फार मोठे कष्ट त्याने फार मोठा प्रवास त्याने केला. फार मोठा विरोध त्याने सहन केलेला आहे. आणि अनेक संकट त्याने सोसले आहे आणि दुःख त्या सेवेमध्ये त्याने सोसलं आहे. आणि या सर्वामधून जात असताना त्याला
स्वतःच्या अशक्तपणाचा अनुभव आलेला आहे. आणि इतकंच केवळ नाही, परंतु देवाने त्याला अधिक अशक्त केलं. ते असं की देवाने त्याच्या शरीरामध्ये एक काटा ठेवला होता, असं लिहिलेलं आहे. त्याच्या शरीरामध्ये काटा ठेवला होता. आणि हा काटा म्हणजे त्याच्या डोळ्यांचा प्रश्न होता. डोळ्यांची फार समस्या होती आणि एका बाजूला त्याला प्रवास करावा लागत होता आणि तशात त्याला डोळ्याची फार मोठी समस्या होती. हा एक काटा देवाने त्याच्यामध्ये ठेवला होता आणि त्याला अधिक अशक्त केलं होतं देवाने. आणि ज्यावेळेस देव असल्या प्रकारे त्याला अशक्त करतो आणि अनेक छळांमधून आणि समस्यांमधून, हाल अपेष्टामधून, संकटामधून जात असताना सुद्धा जे अशक्तपण त्याने पाहिलं, अनुभवलं आणि देव अधिक त्याला अशक्तपण करतो, तर त्यामध्ये देवाचा काहीतरी हेतू असला पाहिजे. देव का अशक्त ठेवतो, देव का अधिक अशक्त करतो, देव का एखाद्यामध्ये काटा ठेवतो, तर देवाचा काहीतरी चांगला हेतू त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि हा हेतू त्या पौलाला सुद्धा कळलेला होता. आणि तो हेतू हा होता की त्या पौलाने चढून जाऊ नये, त्याच्यामध्ये गर्व येऊ नये, त्याच्यामध्ये प्रौढी येऊ नये, यासाठी देवाने त्याला अशक्त ठेवलं होतं. यासाठी देवाने त्याला त्याच्यामध्ये काटा ठेवला होता. डोळ्यांची समस्या त्याच्या जीवनामध्ये ठेवली होती. यासाठी काय हेतू होता की त्याने चढून जाऊ नये. आता प्रश्न पडतो की हे देवाचं करणं योग्य होतं की अयोग्य होतं. का देवाला असं वाटतं की तो चढून जाईल? तो तर देवाच्या सेवेला समर्पित होता, देवाचं कार्य करत होता, फार मोठी सेवा करत होता आणि समर्पित असल्या प्रकारे तो होता. मग तो चढून का गेला असता? मनुष्य चढतो का? मनुष्य सहज चढून जाऊ शकतो. सहज त्याच्यामध्ये तो प्रौढी मिळवू शकतो. सहज त्याला अयोग्य गोष्टीचा अभिमान येऊ शकतो आणि तो चढून जाऊ शकतो. पौलासारखा मनुष्य सुद्धा चढून जाऊ शकतो. आणि म्हणून चढून जाणं हे अतिशय सोपं आहे, अतिशय सहज आहे. कोणीही चढून जाऊ शकतो आणि कोणाचंही पतन होऊ शकतो. आणि ही गोष्ट कोणालाही कोणाच्या जीवनात होऊ शकते हे देवाला माहीत आहे. आणि म्हणून तो आमच्या जीवनामध्ये काटे ठेवतो, अशक्तपण ठेवतो, यासाठी की आम्ही खाली राहावं, यासाठी की आम्ही नम्र राहावं, यासाठी की आम्ही चढून जाऊ नये. आपण पाहतो अनेक उदाहरणं आहेत असल्या प्रकारचे. ते लोक देवाचे सेवक होते, चांगले होते, फार मोठी सेवा करत होते, पण त्यांच्या काही वर्षानंतर आपण पाहतो की त्यांच्यामध्ये अभिमान घुसला. ते अभिमानी असल्याप्रकारे, गर्विष्ठ असल्या प्रकारचे झाले आणि ते स्वतःच्या चातुर्याची आणि बुद्धीची आणि कर्तृत्वाची प्रौढी मिळवायला लागले. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि त्याच्यामुळे ते देवाची सेवा करू शकले नाही. त्यांनी स्वतःची सेवा सुरू केली, स्वतःसाठी ते जगायला लागले आणि आपण पाहतो शेवटी त्यांचं पतन झालं. असे अनेक उदाहरणं आहेत की ते प्रौढ झाले, ते गर्विष्ठ झाले आणि ते चढले आणि त्या चढण्यामुळे त्यांचं पतन झालं. मग त्याचा अर्थ ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. देवाचा फार मोठा हेतू आहे. देवाला समज आहे की कोणताही मनुष्य सहज चढून जाऊ शकतो आणि म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये काटे ठेवतो. जर त्या काट्यांमुळे मी चढून जात नाही तर ते काटे चांगले. चढून जाणं फार वाईट, कारण ज्यावेळेस मी चढून जाईल त्यावेळेस माझं पतन होईल. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचं पतन झालं. आणि देवाची इच्छा आम्ही नम्र राहावं. आणि ज्यावेळेस आम्ही नम्र राहतो, ज्यावेळेस आम्ही अशक्त राहतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या सामर्थ्यासाठी आमचे दार उघडे असतात. ज्यावेळेस आम्ही नम्र होतो, ज्यावेळेस आम्हाला आमच्या अशक्तपणाची जाणीव होते, त्यावेळेस काय होते?
त्यावेळेस आमच्या जीवनाचं दार देवाच्या सामर्थ्यासाठी उघडते. ज्यावेळेस आम्ही अशक्त पण आमचं कबूल करतो, ज्यावेळेस आम्ही नम्र होतो, त्यावेळेस दार उघडते. कशासाठी? देवाच्या सामर्थ्यासाठी. आणि म्हणून ही गोष्ट चांगली आहे. पौल का म्हणतो की ही गोष्ट चांगली आहे? अशक्तपण ही चांगली गोष्ट आहे, काटे ही चांगली गोष्ट आहे. का? आणि ती इतकी चांगली गोष्ट आहे की त्याचा अभिमान बाळगा. ती गोष्ट चांगली आहे कारण ती तुम्हाला नम्र ठेवते आणि नम्रतेमुळे तुमच्या जीवनाचं दार उघडते. कशासाठी? देवाच्या कार्यासाठी, देवाच्या प्रकाशासाठी, देवाच्या मार्गदर्शनासाठी, देवाच्या सामर्थ्यासाठी दार उघडणारं अशक्तपण. आणि म्हणून ते चांगलं आहे. म्हणून त्याची प्रौढी पौल मिरवत असतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ही एक गोष्ट आल्याशिवाय मला असं वाटते आमच्या जीवनात सामर्थ्य येऊ शकत नाही. आम्ही त्या लेवलपर्यंत जायला पाहिजे की आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, इतर कोणत्या गोष्टीचा नाही, परंतु आमच्या अशक्तपणाचा. कारण त्याच्यावर देवाचं सामर्थ्य अवलंबून आहे. आणि अशा रीतीने पौल त्याला अशक्तपणाची प्रौढी होती, अभिमान होता आणि त्याच्यामुळे तो नम्र झाला. आणि तो नम्र झाल्यामुळे देवाचं कार्य, देवाचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये झालं. देवाचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये आलं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये आलं. त्याच्याकडून अनेक चमत्कार झाले, फार मोठं कार्य झालं. 3 मिशनरी फेऱ्या त्याने केल्या, अनेक मंडळांचं रोपण त्याने केलं, अनेक पत्र त्याने लिहिले, मंडळांना जे पत्र लिहिले आज सुद्धा त्या पत्राच्या शिक्षणानुसार मंडळ्या चालतात. ख्रिस्ती जीवनाचा आदर्श त्या पत्रांचा आमच्यासमोर आज सुद्धा आहे. एवढं मोठं कार्य तो करू शकला कारण त्याच्या जीवनाचं दार उघडलं. कशामुळे? अशक्तपणामुळे. तो लीन झाल्यामुळे, त्याने अभिमान बाळगल्यामुळे, अशक्तपणाचा अभिमान बाळगल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य आलेलं आपल्याला दिसते. वचन 9 मध्ये तो आपल्याला असं दिसतं की त्या नम्रतेमुळेच किंवा अशक्तपणाचा अभिमान बाळगल्यामुळेच आणखी एक कार्य त्याच्या जीवनात झालं, ते म्हणजे देवाची कृपा त्याच्या जीवनामध्ये आली. जसं सामर्थ्य आलं, जसं मार्गदर्शन आलं, जसं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं, तशी कृपा त्याच्या जीवनामध्ये आलेली आपल्याला दिसते. आणखी एक फार चांगले शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. तो नम्र झाल्यामुळे आणि अशक्तपणाची प्रौढी त्याने मिरवल्यामुळे, अभिमान त्याने मिरवल्यामुळे त्या ठिकाणी फार सुंदर शब्द आले की ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया त्याच्यावर होती. त्याच्यावर ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया आली. सामर्थ्याची छाया आमच्यावर पाहिजे. ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया, ही छाया कशाची आहे? सामर्थ्याची. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया येते, मला असं वाटते त्यावेळेस आमचं जीवन पूर्ण बदलून जातं. आमच्या जीवनामध्ये महान देवाचं कार्य होतं, आमच्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य उतरतं, आम्ही नम्र होतो, त्याची कृपा आम्हाला मिळते. आणि पौलासारखं अशा प्रकारची फार मोठी सेवा आमच्या जीवनामुळे मध्ये त्याच वेळेस घडू शकते ज्यावेळेस हे सामर्थ्याची छाया आमच्या शिरावर असते, डोक्यावर असते. त्यावेळेस पौलाच्या शिरावर देवाच्या ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया होती. आणि ती कशामुळे होती? अशक्तपणामुळे. ती कशामुळे होती? नम्रतेमुळे. ती कशामुळे होती? त्या अशक्तपणाचा अभिमान बाळगल्यामुळे. कशाचा माणसाला अभिमान होतो, परंतु मला असं वाटते ज्याचा आम्ही अभिमान बाळगावा ती एकच गोष्ट, ते म्हणजे आमचं अशक्तपण. फार अद्भुत गोष्ट आहे, फार वेगळी गोष्ट आहे. पण ही गोष्ट पौलाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण जुन्या कराराकडे पाहतो
तर आणखी 2 देवाचे सेवक असे आहेत की त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना अशक्तपणाची जाणीव होती, अशक्तपणाचा अभिमान होता आणि अशक्तपण त्यांनी आपलं कबूल केलं, उघड कबूल केलं. आणि ते 2 सेवक म्हणजे पहिलं म्हणजे दावीद आणि दुसरं म्हणजे शलोमोन राजा. दावीदाने आपल्या अशक्तपणाविषयी त्या स्तोत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. स्तोत्र 62 मध्ये स्वतःच्या अशक्तपणाची व देवाच्या सामर्थ्याची कबुली त्याने उघड दिलेली आहे. त्याला लाज वाटली नाही, परंतु त्याने ती कबुली दिलेली आहे, उघड दिलेली आहे. आणि वचन 9 मध्ये तो म्हणतो की मानव प्राणी केवळ वाफ आहे, ते केवळ मिथ्या आहे. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वाफच आहे. मनुष्य आणि दावीद स्वतःविषयी तो सांगत आहे, स्वतःविषयी सुद्धा तो हे सांगत आहे की मी या वाफेसारखा आहे, मी हलका आहे, मी मिथ्या आहे. स्वतःचं अशक्तपण त्या ठिकाणी तो दाखवतो. आणि त्याच्या आधी वचन 3 मध्ये तो म्हणतो की एकट्या मनुष्याला मारण्याकरता त्याच्यावर तुम्ही सर्व कोठवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भिंतीसारखा व कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. स्वतःला तो काय म्हणतो, मी झुकलेल्या भिंतीसारखा आहे, केव्हाही पडेल, मी अशक्त आहे आणि मी कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. मला काही संरक्षण नाही, माझ्यामध्ये शक्ती नाही, कोणी माझ्यामधून आत येऊ शकतं, मला मारू शकतं. मी अशक्त आहे, मी कोसळणाऱ्या भिंतीसारखा आहे, मी एकटा आहे. तो म्हणतो मी अशक्त आहे आणि मी वाफेसारखा आहे. आणि स्वतःचं अशक्तपण त्याने स्वीकारलेलं आहे. तो उघड त्याविषयी तो बोलतो. त्याचा एक प्रकारे त्याला अभिमान आहे. आणि हे दावीदाच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. त्या अशक्तपणाची लाज त्याने धरली नाही, ते झाकण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्याची कबुली त्याने दिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या सामर्थ्याची सुद्धा त्याला जाणीव होती. ही दुसरी गोष्ट आहे. केवळ आपल्या अशक्तपणाची जाणीव नाही, परंतु देवाच्या सामर्थ्याची जाणीव पाहिजे, त्याचाही अभिमान पाहिजे. आपल्या अशक्तपणाचा अभिमान पाहिजे आणि देवाच्या सामर्थ्याचा अभिमान पाहिजे. आणि त्याची कबुली आम्ही करायला पाहिजे, त्याचा स्वीकार आम्ही करायला पाहिजे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि दावीचा देवाच्या सामर्थ्यावर सुद्धा विश्वास होता. आणि म्हणून तो वचन 11 मध्ये ते त्या ठिकाणी लिहितो की एकदा देव बोललाय, मी 2दा हे ऐकले आहे की सामर्थ्य देवाचं आहे, म्हणजे सामर्थ्य माझं नाही, म्हणजे सामर्थ्य देवाचं नाही, म्हणजे सामर्थ्य अशक्तपण दावीदाचं होतं. स्वतःचं अशक्तपण त्या ठिकाणी त्याने कबूल केलं. आणि या अशक्तपणामुळेच दावीद अतिशय नम्र देवाचा सेवक दिसतो. नम्रता हा त्याचा मोठा गुण होता. कोणाचा? दावीदाचा. आणि तो गुण त्याच्यामध्ये आला याला कारण त्याला हे माहीत होतं की मी अशक्त आहे. आणि त्याला हे माहीत होतं की देव सर्वसमर्थ आहे, म्हणून देवाच्या कोशासमोर नाचतो हा उघडा होऊन. राजाचं तिथे कुठेच लवलेश दिसत नाही. राजाची सत्ता, राजाचं वैभव, राजाचा अभिमान, राजाची प्रौढी कुठेच तिथे दिसत नाही. त्याला माहित होतं की मी अशक्त आहे. त्याला माहित होतं की हे देवाचं कार्य आहे, माझं नाही. आणि म्हणून तो अतिशय नम्र असल्या प्रकारचा होता. आणि ज्यावेळेस आम्ही कबूल करतो आमचं अशक्तपण, पौलाने ते अशक्तपण कबूल केलं, दावीदाने ते अशक्तपण कबूल केलं, त्यावेळेस देव आम्हाला वर सुद्धा उचलतो. आणि आपण पाहतो की अशक्तपणाच्या जाणीवेमुळे आणि त्याची कबुली केल्यामुळे आणि नम्र तो झाल्यामुळे देवाने त्याला उंच केलं. तो साधा मेंढपाळ होता, मेंढरांच्या मागं चालणारा, साळसूद, सरळ, ज्याला पॉलिटिक्स माहीत नाही, ज्याला राजकारण माहीत नाही, साळसूद मेंढरासारखाच होता. देवाने त्याला एवढं उंच केलं की तो इस्रायलाचा राजा झाला. 40 वर्षापर्यंत
इस्रायल त्याने राज्य केलं. अनेक लढाया केल्या त्याने, मोठमोठ्या लढाया केल्या. एकाही लढाईत त्याचा पराभव झाला नाही. गल्ल्यातासारख्याला त्याने हरवलं, चित केलं. त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यामुळे नाही, देवाच्या सामर्थ्यामुळे. देवाच्या सामर्थ्यासमोर तो लीन झाला. स्वतःच्या अशक्तपणाचा त्याने अभिमान बाळगला आणि म्हणून देवाचं सामर्थ्यासाठी त्याच्या जीवनाचं दार उघडं झालं. देवाचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये येऊ शकतं आणि म्हणून असल्या प्रकारे त्याचं जीवन हे गौरवी असल्या प्रकारचं, पराक्रमी असल्या प्रकारचं झालेलं आपल्याला दिसतं. दुसरं उदाहरण शल्मोनाचं आहे. त्याला सुद्धा स्वतःच्या अशक्तपणाची जाणीव होती आणि म्हणून तो स्वतःविषयी पहिले राजे 3 अध्याय 7 स्वतःच्या अशक्तपणाची, स्वतःच्या अज्ञानाची त्याला जाणीव होती आणि म्हणून तो त्या वचनामध्ये लिहितो की मी तर केवळ एक मूल आहे. त्याच्या आधी तो म्हणतो, आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले, पण मी तर केवळ लहान मूल आहे. पहिली गोष्ट, तो स्वतःला सेवक म्हणतो. दुसरी गोष्ट, तो स्वतःला लहान मूल. कोणीच असं म्हटलेलं दिसत नाही आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये की मी लहान मूल. या कबुलीमुळेच, या अशक्तपणाच्या कबुलीमुळेच, या अशक्तपणाच्या अभिमानामुळेच, जाणीवेमुळेच तो एवढा महान झाला की त्याच्यासारखा राजाच झाला नाही, जगाच्या इतिहासात कोणी झाला नाही. एवढा धनवान, एवढा गौरवी, इतका लीन तो झाला की त्याने ज्ञान मागितलं, विवेक बुद्धी मागितली देवाला, धन वैभव मागितलं नाही. आणि म्हणून देवाने त्याला एवढं ज्ञान दिलं की त्याच्यासारखा ज्ञानी कोणी झाला नाही. आणि त्याच्याबरोबर एवढं धन दिलं, एवढं वैभव दिलं की आजूबाजूचे राजे आणि राणी त्याचं वैभव पाहण्यासाठी येत असत, त्याची स्तुती करत असतं, त्या देवाची स्तुती करत असत. त्या देवाने याला एवढा ज्ञान आणि वैभव दिलं ही त्याची साक्ष होती. याला कारण कशात आहे, याची सुरुवात कुठून झाली, याच्या मागे कोणतं कारण आहे? हे कारण आहे की तो स्वतः लीन झाला. त्याने आपलं अशक्तपण कबूल केलं की मी लहान मुलासारखं आहे. लहान मूल म्हणजे फार अशक्त आणि परावलंबी. मुलाचं काय आहे? अशक्त आणि परावलंबी. मी परावलंबी आहे, मला काही समजत, त्याला काही समजत नाही. ते मूल जे अशक्त असते ते मूल, जे अज्ञानी असते ते मूल, जे काहीच निर्णय घेऊ शकत नाही ते मूल, जे परावलंबी आपल्या आईवर अवलंबून असते ते मूल. तो म्हणतो की मी मुलासारखा आहे. आणि हे जे अशक्तपण त्याने कबूल केलं आणि या अशक्तपणामुळे जो देवासमोर तो लीन झाला, देवाने त्याला एवढं उंच केलं की त्याच्यासारखा राजा जगाच्या इतिहास कोणी झालेला आपल्याला दिसत नाही. अशक्तपणाची त्यांनी प्रौढी मिळवली, अशक्तपणाचा अभिमान बाळगला, अशक्तपण कबूल केलं, ते उघड केलं, ते लिहून ठेवलं, देवासमोर ते लीन झाले. पौलाचे हे शब्द फारच सुंदर आहे की मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिळवतो, तेही आनंदाने. आनंद हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, दुःखाने नाही. पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये अनेक कमतरता असतात, अनेक रोग असतात, अनेक दुःख असतात, अनेक संकट असतात, अनेक काटे असतात. ते आपल्याला नेहमी टोचत असतात आणि त्याचा आपण स्वीकार करू शकत नाही. त्या अशक्तपणाचा आपण स्वीकार करू शकत नाही. आणि प्रौढी मिरवणं तर फार दूर, त्याचा अभिमान बाळगणं तर फार दूर, ते आनंदाने स्वीकारणं तर फार दूर. ही अशी गोष्ट आहे की जी आपण आनंदाने कबूल करावी, आनंदाने स्वीकारावी, त्याचा अभिमान बाळगावा. ज्यावेळेस आपण या उंचीपर्यंत जातो त्याच वेळेस आमच्या जीवनाचे दार उघडतात देवाच्या सामर्थ्यासाठी. देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये येतं.
आणि देवाच्या सामर्थ्याशिवाय आम्ही आमचं ख्रिस्ती जीवनही जगू शकत नाही आणि आम्ही सेवाही करू शकत नाही. त्यातल्या त्यात हा जो शेवटला काळ आहे, इतका भडीमार माणसावर होत आहे चारी बाजूने. अनेक संकट, भयानक हादरवणाऱ्या बातम्या, भूकंप, सुनामी आणि हे जे वेगवेगळे रोग, याच्यामुळे मनुष्य अधिकाधिक अशक्त झालेला आहे. जेवढी त्याने प्रगती केली आपण म्हणतो, परंतु त्याच प्रमाणात हे जी परिस्थिती इतकी बिघडत आहे की मनुष्य हळूहळू हळूहळू अधिक अशक्त झालेला आहे. परंतु हे एका दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. याचा आपण अभिमान बाळगायला पाहिजे. जर आम्ही आणखी जास्त अशक्त झालो तर जास्त बलवान होऊ, कारण तितक्या प्रमाणात देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये उतरेल. आम्ही तितक्या प्रमाणात लीन होऊ आणि तितक्या प्रमाणात देव आपल्याला अधिक उंच करेल. आणि म्हणून गरज आहे प्रौढी मिरवण्याची, अभिमान बाळगण्याची. आपल्या बुद्धीची प्रौढी नाही, बुद्धीचा अभिमान नाही, आपल्या शक्तीचा अभिमान नाही, आपल्या धनाचा अभिमान नाही, आपल्या शिक्षणाचा अभिमान नाही, परंतु आपल्या अशक्तपणाचा अभिमान, अशक्तपणाची प्रौढी. ज्यावेळेस आपण ही प्रौढी पौलासारखे मिळवतो, त्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत असल्या प्रकारचं कार्य करतो. या येणाऱ्या काळामध्ये पण आपण ही प्रौढी, हा अभिमान बाळगूया. निगेटिव्ह नाही, परंतु पॉझिटिव्ह दृष्टीने पाहूया, आनंदाने त्याचा स्वीकार करूया आणि लीन होऊया. आणि ज्यावेळेस असल्या प्रकारे आमचं जीवन असेल, किती कठीण परिस्थिती असो, किती विरोधक परिस्थिती असो, देवाच्या सामर्थ्याने आम्ही बलवान होऊ आणि जिथे जिथे जाऊ त्या ठिकाणी आपल्याला विजय प्राप्त होईल. त्या दाविदाप्रमाणे, शल्मोनाप्रमाणे आपण आशीर्वाद देतो. पौलासारखं आपण कार्य करू देवाच्या सामर्थ्यामुळे. देव करू येणाऱ्या काळामध्ये देव आपलं सहाय्य करो आणि त्याचं कार्य करण्यासाठी, त्याचं सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी देव आपल्याला मार्गदर्शन करो. हालेलुया. देव आपणास आशीर्वादित करो. आमेन.